स्वादिष्ट किचन मध्ये आपली मोदक सिरीज चालू आहे। त्यात आज मराठमोळे उकळे मोदक करणार आहे। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। मोदकाचं सारण तयार करण्यासाठी आपण 1.5 कप खोवलेल्या नारळाचा चव घेतलाय, पाऊण कप गूळ, ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे, वेलची पावडर आणि जायफळ चिमूटभर जायफळ पावडर आणि साजूक तूप। तसंच उकड घेण्यासाठी हे आंबेमोहर तांदूळाची 1 कप पिठी घेतलेली आहे। सर्व साहित्य मी ह्या कपाने मोजून घेतलेलं आहे। 1 कप तांदूळाची पिठी, अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध। चला तर आपण आता मोदक करायला सुरुवात करू। आधी तांदळाच्या पिठाची उकड घेऊया। त्यासाठी आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि 1 कप दूध। दूध टाकल्याने आपले मोदक हे एकदम छान पांढरे शुभ्र येतात आणि तूप टाकल्याने चकाकी येते मोदकाला। चमचाभर तूप टाकलेलं, अगदी चिमूटभर मीठ टाकते मी याच्यामध्ये। चांगली उकळ येऊ द्यायला आणि मग तांदळाची पिठी टाकणार। पाणी आणि दुधाला चांगली उकळ आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तांदूळाची पिठी टाकणार आहे। गॅस मंद आहे माझा तोपर्यंत। आपण जसं पापडांचं पीठ वगैरे घेरतो तसं हे लाटण्याला तूप लावलेलं आहे आणि आता त्याच्याने अशी घेरून घ्यायच्या सारखं उकड घ्यायची। आता सगळं पीठ दूध पाणी सगळं मिक्स झालेलं आहे। आता 5 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवू, मधून मधून थोडंसं कालवून घेऊ। बघा आता आपल्या पिठीला चांगली उकड आलेली आहे। हे पहा गोळा सुद्धा तयार होतोय, पण थोडंसं मोकळं वाटतंय, कारण काय तांदळाचं जुना तांदूळ नवा तांदूळ असंही असू शकतं। तर पाणी लागलं तर वरून 1-2 चमचे गरम पाणी टाकायचं। असं साधारण मी 3-4 चमचे टाकते आणि परत एकदा कालवून वाफ येऊ देऊ, म्हणजे पारीला तडे जात नाही आपल्या आणि पारी छान होते। 4-5 चमचे गरम पाणी टाकलं, त्यामुळे बघा कसं छान पीठ एकजीव झालेलं आहे। आता हे 5-10 मिनिटासाठी असं स्वच्छ सुती कपड्यावर झाकून ठेवू। यासाठी कढई ठेवलेली आहे, कढई तापलेली आपली। आता त्यात आपण 2 चमचे तूप टाकून घेऊ। त्यात नारळाचा चव टाकू, मिनिटभर परतून घ्यायचा तो आणि मग गूळ टाकू। मिनिट झालेलं आहे आता आणि असं नारळाचा थोडासा ओलसरपणा पण कमी झालेला आहे। त्यात आपण आता गूळ घालू। गूळ विरघळलेला आहे। आता आपण त्याच्या चिमूटभर जायफळ पावडर टाकू आणि वेलची पावडर टाकली, ड्रायफ्रुट्स टाकायचे। सारण आता आपलं तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। सारण थंड होईल तोपर्यंत आपण उकडीचं पीठ मळायला घेऊ। चला तर 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण आपली उकड कशी झाली बघू। अरे वा, छान। आता एका आपण पसरट भांड्यामध्ये ही उकड काढून घेऊ। गरम असतानाच ती मळवून घेऊ आपण। त्यासाठी मी हा ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासला असं खालून तळाला तूप लावून घेते आणि त्याच्याने असं त्यातल्या गुठळ्या वगैरे काय असतील ते मोडून जातील। उकड आता चांगली कोमट झालेली आहे। आता आपण याचे एकसारखे गोळे करून घेऊ।
साठी मी इथे हाताला थोडं तूप लावून घेते. मोठा मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्यामुळे थोड्या मोठ्या गोळे करते मी. तुम्ही हातावर अशा गोळा घेऊन त्याच्या पळ्या करून सुद्धा करू शकता, पण आज वेळ कमी आहे त्यामुळे मी मोदक पात्रामध्ये हे करणार आहे. चला आता आपण उकडीचे गोळे पण तयार आहे आपले आणि सारण पण तयार आहे. तर मोदक करायला घेऊ. मोदक पात्राला इथे मी तूप लावून घेते आणि त्याच्यात असा आपण पारी बनवायच्या ऐवजी आज ही नवीन पद्धत वापरायची आहे. हे पॅक करून घ्यायचं आणि हे वरचं आलेलं सारण काढून घे थोडं आणि यातच पारी बनवायची. तुपाचं बोट लावायचं. इकडे बाजूला आली असं. हे पाहिजे आपली पारी किती छान तयार झालेली. याच्यामध्ये पारी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण सारण भरूया. व्यवस्थित दाबून भरायचं सारण. खालून थोडंसं तांदळाच्या पिठाची उकडी लावून घ्यायची आणि बंद करायचा तो. बघा आता किती छान मोदक झाले. वा मस्त. पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे. हे बघा मोदक पात्रात असं हे ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर आणि मग तुपाचं बोट लावायचं. जितकी बारीक करता येईल तितकी बारीक छान पारी करायची. याच्यात कोपऱ्यावर थोडीशी जागा ठेवायची म्हणजे आपल्याला वरून पीठ लावता येतं. आता सारण भरूया त्याच्यात. अशी मध्ये मध्ये न्यायची ते. बघा किती सुंदर तयार झाला आपला मोदक. अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊ. बघा आता आपले सगळे मोदक भरून तयार आहे. बघा किती छान झालेले आहे. सगळीकडून पारी सुद्धा बारीक आलेली आहे छान. हे मी 2 बॅच मध्ये करणार आहे. ह्या चाळणीमध्ये जे लावणार आहे ते चाळणीला तूप लावून घेते. पाणी एकीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्यावर ही चाळणी ठेवू आपण. ही प्रत्येक मोदकावर आपल्याला अशी केशरची काडी ठेवून घ्यायची एक, म्हणजे त्या केशरचा रंग वामुळे त्याच्यावर येतो. सगळ्या मोदकांवर आपण केशर लावून घेतलेलं आहे. एक एक काडी प्रत्येकावर. आता हा असा मोदक हलक्या हाताने उचलायचा आणि ह्या असं पाणी तुम्ही वाटीत घ्या, ग्लासमध्ये घ्या आणि अगदी हलक्या हाताने नुसतं त्याचा तळाला असं बुडवायचं आणि इथे चाळणीत ठेवायचा, म्हणजे तो चिटकत पण नाही आणि त्या बेसला जर कच्चा राहत नाही तो. आणि थोडं थोडं अंतर ठेवायचं त्याच्यामध्ये.
यावर झाकण ठेवू आपण आणि 7 ते 8 मिनिट, अगदी मोजून 7 ते 8 मिनिट ठेवायचं आहे, कारण जास्त झाले तर ते कडक होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण उघडून पाहू बरं. वाव, मस्त रंग किती छान आलाय, केशराचा रंगही मस्त आलाय. छान. आता गॅस बंद करून घेऊ आणि एखाद्या ताटामध्ये सुती कापड टाकायचं आणि त्याच्यावरती हे मोदक काढायचे, म्हणजे जे काही पाणी असेल ते अब्झॉर्व होऊन जाईल त्याला. बघा, हे आपण एका सुती कापडावरती मोदक काढून घेतले, त्यामुळे छान असे मऊ लुसलुशीत झाले आणि आता पाण्याचा अजिबात अंश नाही आहे त्याला, सगळी वाफ गेलेली आहे त्याची. छान दिसतोय बघा. केशराचा रंग सुद्धा किती छान आलेला आहे त्याला. तर आता हे मोदक आपले तयार आहेत. पण हे मोदक बनवताना आपण काही टिप्स फॉलोच कराव्या लागतात. त्या करताना काही सांगितलेले आहे की उकड घेताना दूध घातल्याने मोदक पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे दूध घालायचंच अगदी. अजून तुपाने चकाकी येते. उकड थोडीफार कोरडी वाटली तर लगेचच आपण गरम पाणी घालून मिक्स करायचं. त्याच्यानंतर तिसरी टिप्स म्हणजे मोदक उकडायला ठेवले की 8 ते 10 मिनिटच उकडायचे, नाहीतर ते मोदक कडक होतात. चला, तर आता मोदक तयार आहे. तुम्ही पण या टिप्स फॉलो करून मोदक करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटू. थँक्यू.